वास्तवदर्शी. परतवाडा शहरातील मिल कॉलनी परिसरातील जवळपास 70 वर्षापासून तिथे वास्तव्यास असलेले जुने मिल कामगार स्वतःच्या घराच्या हक्कापासून ते वंचित होते. गेल्या 70 वर्षापासून त्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळालेला नव्हता. आता 2 दिवस झाले भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री प्रवीणभाऊ तायडे, परिषद आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्या प्रयत्नाने त्यांना स्वतःचा घराचा ताबा मिळालेला आहे आणि या संघर्षात त्यांना हक्काचा साथीदार लाभलेले अचलपूर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती तथा परतवाडा शहरातील जनसामान्यांचे आवाज म्हणून उभे राहणारे श्री बाळासाहेब वानखडे यांचा त्यांना मोठा पुढाकार लाभलेला आहे आणि बाळासाहेब वानखडे यांच्या पुढाकारानेच हा जो मिल कॉलनी परिसरातील कामगार वर्ग आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित होता, त्यांना घराचा ताबा मिळालेला आहे. आपल्यासोबत जुळलेले आहेत बाळासाहेब वानखडे. मी 2012 मध्ये नगरपालिकेला नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो आणि तेव्हा सभापती सुद्धा झालो. परंतु जेव्हा मी या शहराचा अध्यक्ष होतो, तेव्हा विदर्भ मिल कॉलनीमध्ये गेल्यानंतर जुन्या चाळीमध्ये जवळपास 400 क्वार्टर्स म्हाडानी बांधलेले होते. परंतु त्यांच्या नावाने नव्हते ते. मग तेव्हाच मला असं वाटलं, की हे 400 क्वार्टर्स यांच्या नावाने करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तेव्हा राज्याच्या माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख म्हाडाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्याकडे मी निवेदन दिलं आणि तेव्हा जवळपास 400 क्वार्टर्स विदर्भ मिल मधले 2011 मध्ये आम्ही ते त्यांच्या नावाने केले. त्यानंतर हे जे 50 क्वार्टर्स होते विदर्भ मिल नवीन चाळमधले, हे 50 क्वार्टर तेव्हा वंचित राहिले होते. 2012 नंतर मी निवडून आलो. नगर परिषद सभापती झालो, नगरसेवक राहिलो आणि हा विषय पेंडिंग पडलेला होता. परत ते लोकं माझ्याकडे आले, की बाबा 1955-56 मध्ये या 50 गाड्याचं बांधकाम विदर्भ मिलमध्ये जे काम करणारे जे कामगार होते, त्यांना विदर्भ मिलने हे 50 गाडे वाटप केलेले होते. आणि तेव्हाचा काहीतरी ₹3,500 चा तो एक गाडा होता आणि त्याला ₹5 भाडं होतं. आणि त्याचा ॲग्रीमेंट असा होता, की हे ₹3,500 पूर्ण भरल्यानंतर तो गाडा त्यांच्या नावाने करायचा. परंतु विदर्भ मिलमध्ये हे कामगार असताना त्यांनी त्यांच्या पगारातून पैसे कापले. परंतु ते विदर्भ मिलने म्हणाला ते पैसे भरलेले नाही आणि विदर्भ मिल हा बंद पडला. तेव्हा अचलपूर बेरार विदर्भ मिल म्हणून होता आणि बैतूल त्याचं हेडक्वार्टर होतं. 1955-56 मध्ये बैतूलवरून कारभार चालायचा. मग हे सर्व कागदपत्र मी जमा केले आणि हे घर नावानं करायचं म्हणून जवळपास 5-6 वर्षापासून सतत प्रयत्न करत आहे आणि आता कुठं हे घरं त्यांच्या नावाने झाले आणि म्हाडानी आदेश काढला आणि उर्वरित जे काही त्यांच्या नियमानुसार फी असेल ती भरून यांच्याकडनं घेतली आणि ते घरं त्यांच्या नावाने आज 50ही क्वार्टर्स 50 लोकांच्या नावाने झाले. म्हणजे गाळा वाटपाचा आदेश म्हाडानी त्यांना दिला. तर 70 वर्षाचा कालखंड हा खूप मोठा आहे. अनेक तेथील तरुण हे म्हातारे झालेले आहेत. म्हातारे हे स्वर्गवासी झालेले आहेत. 70 वर्षाचा कालखंड खूप मोठा होता आणि तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या यामध्ये? अडचणी 1955-56 मधले जे डॉक्युमेंट्स होते, मिल म्हणायचे आमचे क्वार्टर्स आहेत, म्हाडा म्हणायचे आमचे क्वार्टर्स आहेत आणि तेव्हा विदर्भ वैधानिक महामंडळ विदर्भ विकास मंडळ, क्षेत्र विकास मंडळ नागपूरला ऑफिस होतं आणि त्याच्या अगोदर बैतूलला ऑफिस होतं ते. त्यामुळं नागपूरचं ऑफिस परत अमरावतीला आलं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स बरेचसे नव्हते. ते सर्व डॉक्युमेंट्स जमा करावे लागले. एक-एक डॉक्युमेंट्स जे म्हाडामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं काही डॉक्युमेंट जमा केले आणि त्याचा शोध लावून कुठेतरी हे घरं त्यांच्या नावाने केले. जवळपास त्याला 2 ते 3 वर्षाचा कार्यकाल लागला आणि आता 2 ते 3 दिवसापूर्वी गाळा वाटपाचे आदेश या 50 लोकांना अचलपूर विधानसभेचे आमदार आदरणीय प्रवीणभाऊ तायडे आणि माझे मित्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांतजी भारतीय यांनी याचा खूप पाठपुरावा केला आणि या पाठपुरावा केल्यामुळं त्याला कुठेतरी मार्ग मिळाला आणि हे घर आज त्यांच्या नावाने झाले. आपण पाहतो आज अचलपूर परतवाडा शहरातील अनेक गरजू अ, कुटुंबे हे घरकुलाविना आहेत. त्यांच्या आता समजा त्यांना जरी गाळे मिळाले, त्यांच्या घरकुलासाठी काय पाठपुरावा करणार आपण? जवळपास तिथे स्मशानभूमीच्या बाजूनी 173 घर आहे. 25 वर्षापासून ते लोकं तिथे राहतात. 173 घरामध्ये जवळपास कमीत कमी 600 ते 700 वोटर्स आहेत. मी जेव्हा
इलेक्शन व्हायच्या अगोदर त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी सांगितलं का लोकं इलेक्शनच्या वेळेस आमच्याकडे येतात. बाकी इतर वेळेस येत नाही. हे घरं आमच्या नावाने झाले पाहिजे. तेव्हा मी 5 फरवरीला 5 फरवरी मार्चला आपण फरवरीला 5 फरवरीला नगरपालिकेवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. तेव्हा त्या 173 घरांना नगरपालिकेने टॅक्स लावला. नगरपालिकेने टॅक्स लावला आणि तो मुद्दा सुद्धा मी हे घर वाटप करत असताना आमदार साहेब इथे जेव्हा आले, आदरणीय प्रवीणभाई तायडे त्यांना मी हा मुद्दा दिला, की ते शासकीय जागेवर आहे. 173 घरं आहेत. जवळपास 173 कुटुंब तिथे राहतात. आणि त्यांना सुद्धा घरकुल भेटला पाहिजे आणि त्यांचा अधिकार भेटला पाहिजे. तेव्हा त्यांनी शिवसाहेबांना फोन केला, की ही घरं आपल्याला यांच्या नावाने करायची आहे. शिवसाहेबांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि त्या घर सुद्धा आपण मार्गी लावू. तसंच अचलपूरमध्ये जेव्हा इलेक्शनच्या पिरियड्समध्ये मी फिरलो, प्रत्येकाच्या घरी मतं मागायला, तेव्हा अचलपूरला जो परकोट आहे, परकोटच्या बाजूने अतिशय गरीब लोकं राहतात. तर त्या परकोटच्या बाजूने राहत असताना परकोटला लागूनच त्यांचे घर आहे. आणि त्यांना मात्र घरकुल तिथे मिळालेलं नाही. आता एखाद्या वेळेस जर समजा परकोट घसरला किंवा भिंत पडली त्याची, तर त्यामुळं जीवितहानी होऊ शकतो. तो सुद्धा मुद्दा मी त्या दिवशी मांडला आणि त्या लोकांना सुद्धा आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून त्यांना घरकुल द्यायचं, असं आमदार साहेबांशी बोललो आणि आमच्या या विषयावर चर्चा झाली. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे अचलपूर पर्वतळ्यामध्ये आजपर्यंत जे लोकं घरापासून वंचित राहिले, ज्यांना घरकुल मिळालं नाही, तो मग कुठल्याही समाजाचा असो. तो नियमात बसला, नियमात बसत नसेल तर थोडंफार कुठेतरी कमी जास्त करून त्याला नियमात बसवायचं आणि त्याला घरकुल द्यायचा हा आमचा संकल्प आहे आणि तो निश्चितच आम्ही 2026 मध्ये पूर्ण करू, असं आश्वासन मी अचलपूर परतवाड्यातील लोकांना, गरिबांना देत आहे. ज्यांना घरकुल नसेल, ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केले असेल, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला संपर्क करावा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2011 चा एक जी-आर काढलेला आहे आणि 2011च्या अगोदर जे लोकं ज्या ठिकाणी राहतात, त्याच ठिकाणी घरकुल त्यांना द्यावं, असा जी-आर तिथे आहे आणि त्या जी-आर नुसार आम्ही ही जी योजना आहे, भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत, जुने, नवीन सर्व यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार आणि ही माहिती गोळा करणार आणि प्रत्येकाला घरकुल देण्याचा मानस आम्ही आता ठरवलेला आहे. सध्या घरकुलाच्या प्रश्नाबाबत अनेक कुटुंबांना प्रश्न निर्माण होत आहेत. कुठे जावे? काय काय करावे? आपल्या शहरात अनेक असे बेघर कुटुंब आहेत, अशिक्षित कुटुंब आहेत. अ, त्यांना पुरेशी माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांना ते त्यांच्या सोयी-सुविधापासून, हक्कापासून वंचित आहेत. काय आवाहन कराल त्यांना? सोशल मीडियावर ह्या सर्व गोष्टी येतात. परंतु जे लोकं घरकुलापासून वंचित आहेत, म्हणजे घरकुल अतिशय ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच घरकुल नाही आहे. गरीब लोकं आहेत. सकाळपासून कामाला जातात, त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळं त्या लोकांनी आता अचलपूर परतवाडच्या सर्व ज्यांच्याकडे घरकुल नाही किंवा ज्यांनी घरकुलाला अर्ज केलेला आहे किंवा जे त्या योजनेमध्ये राहतात, शासकीय जागेवर ज्यांचं घरकुल आहे, त्या लोकांना मी एक विनंती करतो, की त्यांनी माझं ऑफिस सुद्धा जयस्तंभ चौकावर आहे. ते सुद्धा आले तरी चालते. नाहीतर मग आदरणीय आमदार साहेब प्रवीणभाई तांडे यांचं ऑफिस विदर्भ मिलमध्ये आहे. त्या ठिकाणी जायचं. लोकं बसलेले आहेत. त्यांना माहिती द्यायची आणि ती माहिती दिल्यानंतर आम्ही ती माहिती बघू आणि प्रत्येकाला संपर्क करू आणि घरकुलापासून वंचित राहणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करू. आपण पाहतो की अनेक लोक फक्त पदाच्या लालसेपोटी सामाजिक कार्यात घुसलेले पाहतो. परंतु बाळासाहेब वानखडे यांनी कोणत्याही पदाची आशा न बाळगता अचलपूर परतवाडा शहरातील जवळपास 70 कुटुंबांना 50 कुटुंबांना 70 वर्षापासूनचा जो त्यांचा लाभापासून जे वंचित होते, तो लाभ मिळवून दिलेला आहे. अ, सर मला सांगाल आता जिल्हा परिषदचे इलेक्शन राहणार आहेत. तुमची जरी इच्छा नसली, तरी एक चर्चा आहे परतवाडा शहरात कांडली जिल्हा परिषद सर्कलमधून तुला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कसे पाहता यावर? सध्या तर इलेक्शनमध्ये उभं राहायचा हा विषयाने मी गावाचा सरपंच राहिलो, पंचायत समिती मेंबर राहिलो, नगरपालिका नगरसेवक राहिलो, सभापती राहिलो. जवळपास 15 वर्ष शहराचा अध्यक्ष राहिलो. 15 वर्ष ग्रामीणचा अध्यक्ष राहिलो. आता इलेक्शनमध्ये उभं राहायची काही अशी इच्छा नाही. जनतेची सेवा करावी. परंतु पक्षाने जर आदेश दिला, की तुम्हाला या भागामध्ये उभं राहायचं आहे, तर विचार करू. परंतु जुने कार्यकर्ते आहे. कोणाचं नुकसान करून किंवा कोणाला दुखवून आपण उभं राहायचं नाही. कारण मी शहरामध्ये काम करतोय. नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ग्रामीणमध्ये जाणं आणि जो ग्रामीणमध्ये काम करतो, त्याच्या विरोधात आपण उमेदवारी दाखल करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. परंतु
पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं म्हणतील, ज्या पद्धतीनं बोलतील, त्या पद्धतीनं आपण त्यावर विचार करू. वास्तवदर्शी